श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल. आता व्हिडिओला सुरुवात करत आहे. कालचाही व्लॉग बऱ्याच जणींनी पाहिलेला नाहीये, तर व्लॉगिंग रोज यायला हवे असतील तर तुमची बघणाऱ्यांची संख्या पण वाढली पाहिजे असं मला वाटतं. कसं आहे सांगू का, एखादा जर वेगळा टायटल मी टाकला की नाही, की माझ्या पास्ट लाईफबद्दल किंवा आता परवाचा होता आखीबद्दल, की लोक बघतात आणि जे रेग्युलर व्हिडिओ असतात ते लोक बघत नाहीत. तर असं करू नका. आपल्याला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह व्लॉग्स घेऊन यायचे आहेत. असं नाही की मी तुम्हाला माझ्या आयुष्यात काय घडामोडी घडत आहेत ते सांगणार नाही, पण जास्तीत जास्त आपल्याला पॉझिटिव्हिटी हवी आहे आपल्या ब्लॉगमधून. आणि म्हणूनच सगळ्या प्रकारचे ब्लॉग बघावेत. आणि एक अगदी 5-10 हजार जणांनी पाहिला तरी चालेल, पण ते आपल्याकडे रेग्युलर असावेत अशी माझी खूप इच्छा आहे. तर बघूया तुम्ही कसा प्रतिसाद देत आहात. त्या पद्धतीनं मग मी ठरवेन की व्लॉगिंग कितपत पुढं न्यायचं की काही वेगळं करायचं. तर चला, आता मी दुधातली साय काढून घेतलेली आहे. काय काय स्वयंपाक शिल्लक आहे बघत आहे. आत्ता करायची आहे मला मेथीची भाजी. याला आणून बघा परवा आणली, तरी फ्रीजमध्ये असूनही थोडी अशी झाली. निवडूनच ठेवली पाहिजे फ्रीजमध्ये, पण नव्हता वेळ मला त्या दिवशी. त्यामुळे आता सगळ्यात आधी मी निवडून घेते मेथीची भाजी. कुकर लावायचा आहे वरण भाताचा. आणि आज वडील येत आहेत. कशासाठी येत आहेत तर उद्या फायनल मॅच आहे आपली, त्यामुळं अखिलेश सोबत त्यांना ती मॅच बघायची आहे. म्हणजे अखी आणि त्यांचं ठरलं की आज आपण एकत्र मॅच बघूया म्हणून येत आहेत. तर म्हटलं चला, चांगलं आहे, हरकत नाही. तर आज काही त्यांना आवडेल अशी भाजी, म्हणजे वांगी आवडतात ते नाही आहे, पण मेथीची भाजी, वरण भात असा छानसा सुंदर स्वयंपाक तयार करावा. आणि मग ते येतीलच साधारण. आता कराडपर्यंत आलेत, एक तासा 2 तासात ते येतील. तर हे आता मी दही ह्याच्यात घालायचे अजून विरजनामध्ये. परवाचं तूप तुम्हाला म्हटलं ना मी, थोडंसं करपलं बघा अशा पद्धतीनं. पण काही नाही, मी खिचडीत वगैरे म्हणजे मुगाच्या डाळीच्या खिचडीत असं ते वापरून संपवणार आहे पोटात गेल्याशी कारण. तर चला, आता मेथीची भाजी निवडूया. आणि लसूण सोलते भरपूर वरणाला आणि ह्याला दोन्हीला मिळून, आणि मग मी भेटते तुम्हाला. तर चला, इथं आता मेथी निवडून ठेवली आहे. तांदूळ आणि डाळ घेतलेले आहेत आणि फोडणीचं वरण करणार आहे, त्यामुळे टोमॅटो एक डाळीमध्ये चिरून टाकते, म्हणजे छान लागतात. तुमच्याशी आज असं मला बोलायचं होतं की जेव्हा कधीही आपण एखादा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय घेतो, म्हणजे कुठलाही असू द्या, घराचा असू दे किंवा मुलांबद्दलचा असू दे, अगदी माझ्यासारखं वेगळं राहण्याचा असू दे, एखाद्या विधवा स्त्रीवर अचानक आलेला प्रसंग असू दे, की तिलाही माहीत नसतं की आपला पती अचानक असा देवाघरी तिला सोडून जाणार आहे. अशा वेळेस तिच्या मनाची चलबिचलता खूप वेगळी असते, की तिच्यासमोर अचानकच आपल्या पतीचं असं येतं. अगदी मी तुम्हाला रिसेंटली गोष्ट सांगते. माझी एक मैत्रीण होती आणि छानपैकी माहेरी राहायला आलेली होती. नवरा बायको दोघंही माहेरी राहायला आलेले होते. रात्रीचे अगदी मी तिला भेटले सुद्धा होते आणि दोघंही गप्पा मारल्या होत्या माझ्याशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला साधारण 8-8:30ला फोन येतो की अगं, यांना ॲडमिट केलं आहे म्हणून. आणि तिचं बाळ तसं लहान होतं, वर्षाचं वगैरे असेल, त्यामुळे ती दवाखान्यात गेली नव्हती, कारण बाळ त्रास देईल. शेजाऱ्यांनी वगैरेच त्यांना दवाखान्यात नेलं होतं. असा फोन आला 8 वाजता. आणि साधारण 8:20 मला तिच्या आईचा फोन येतो की येतीस का गं, नाहीतर म्हणजे इतकी रडतच होती ती, पण तिला माहीत नव्हतं अजून कुणाला, माझ्या मैत्रिणीला, की तिची आई मला म्हटली जशी असशील तशी पटकन तू इकडे ये, कारण असं असं झालेलं आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर, वय पण नव्हतं बरं का त्यांचं, दोघंही खूप तरुण, 30शीतले दोघंही. आणि फोन आला मला की ताबडतोब ये. खरं तर माझ्याही पायाखालची जमीन सरकलेली होती, कारण खूप सुंदर असं कपल होतं ते, प्रेमविवाह होता त्यांचा. आणि तिच्यावर अशी वेळ खूप अचानक आली. 8:20 मी तिच्याकडे गेले तर ती एकदम नॉर्मल होती, कारण तिला माहीतच नव्हतं अजून असं झालं, दवाखान्यात तसं झालं होतं. आणि तिला म्हटलं काय गं,
तर जरा तिला मला सांगायचं होतं खरं तर असं असं झालंय, पण माझंही डेअरिंग होत नव्हतं. ती म्हणली काही नाही अगं, थोडंसं छातीत दुखत होतं मिस्टरांच्या आणि म्हणून त्यांना आत्ता ॲडमिट केलेलं आहे म्हणून. तर मी काहीच बोलले नाही. मी म्हटलं होय बरं असू दे, म्हटलं काही नाही असं म्हणून माझं असं बोलतीये मी तिच्याशी की आता तिला सांगावं या तयारीत मी होते. तोपर्यंतच दवाखान्यातून एक अशी ओमनी टाईप, तेव्हा बघा तेव्हा म्हणजे अजूनही आहेत, हे असायचे ना काय म्हणतात त्याला, रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स आली आणि त्यातून तिच्या मिस्टरांची बॉडी बाहेर आली आणि ते इतकं शॉकिंग होतं. तिनं जेव्हा ते बघितलं तेव्हा ती ओरडायला लागली, किंचाळायला लागली. पण परिस्थिती अशी होती की तिच्यासाठी पण ते खूप हे होतं. जेव्हा त्यांना नेत होते दवाखान्यामध्ये, बघा असं होतं मधनातनं, तेव्हाच तिचे मिस्टर खूप मोठा अटॅक होऊन, म्हणजे सायलेंट अटॅक म्हणता येईल, फक्त ते ओरडले म्हणे जोरात आणि त्यांचा मृत्यू झाला. किती बघा, आदल्या दिवशी एकमेकाबरोबर चांगले क्षण घालवलेले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याची अशा पद्धतीने बॉडी घरी येते, हे कुठल्याही मुलीसाठी खूप शॉकिंग होते. आणि जेव्हा तिच्या सासरकडच्यांना हे कळलं तेव्हा ती लोक पण सगळी इकडं आली आणि खरं तर तिच्या दुःखात सहभागी होण्यापेक्षा मला असं दिसलं की कुठून त्यांना इकडं पाठवलं, म्हणजे माहेरी कुठून पाठवलं. इकडं पाठवलं नसतं तर असं झालंच नसतं, हिलाच खूप माहेर लागायचं. इतके आरोप, जी स्त्री ऑलरेडी त्या दुःखात आहे तिला तिच्या कानापर्यंत जाईल असंच हे सगळे बोलत होते. अगदी मलाही ऐकू येत होतं. आणि नंतर मग जेव्हा त्यांना नेण्याची वेळ आली तेव्हा नेहमीच्या घाणेरड्या रूढी परंपरा की मुलीच्या बांगड्या काढून घेणं, त्या फोडणं किंवा ते गळ्यातलं काढून घेणं, तिनं एक स्टँड घेतला की माझं गळ्यातलं काढायचं नाही, माझी टिकली काढायची नाही. खूप बायकांनी तिला हे केलं की हे चुकीचं आहे, ही पद्धत आहे, असं आहे तसं आहे, आत्म्याला शांती लागणार नाही. पण तिनं मात्र स्टँड घेतला की जर मी हे काढलं तर माझ्या मिस्टरांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती लागणार नाही आणि मी हे कधीही काढणार नाही. आणि या गोष्टीला आता होऊन गेले 10 वर्ष. आजही ती एकटी राहते, आपल्या मुलीला वाढवते. सासरी पण गेली होती ती, तिनं प्रयत्न केला पण तिथं तिला कुणीही ॲडजस्ट करून घेतलं नाही आणि मग ती माहेरी आली. छान शिकलेली होती त्यामुळे जॉब करती, चांगली आपल्या मुलीला वाढवती. पण यातनं सांगायचं आहे, कुठला दिवस कोणासाठी शेवटचा असेल माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट ही सांगायची आहे की तिच्यानंतर शेजारी पाजारी सगळेजण तिच्याबद्दल ना खूप गॉसिपिंग करायचे. आम्हालाही हे माहीत होतं की तिच्याबद्दल गॉसिपिंग होत आहे, पण काहीच करू शकत नव्हतो. बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही, फक्त आपल्यावर संयम आपण ठेवू शकतो. एक्झॅक्टली असंच झालं माझ्या बाबतीत. जेव्हा मी हे घर सोडून आले, म्हणजे ते घर सोडून आले आणि 3 वेळा पुन्हा गेले, 3 वेळा ट्राय केला की सगळं काही नीट होईल, पण नाही. एखादी गोष्ट जर नीट होणार नसेल आणि एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला लांबच राहायचं असेल, ती देवाचीच मर्जी असेल, तर मृत्यू हे एक वेगळं नॅचरल नैसर्गिक कारण आहे आणि हे एक वैयक्तिक कारण आहे. पण दोन्हीतही खरं सांगू, स्त्री एकटी पडती म्हणजे काय, एखाद्या चुकीच्या व्यक्तीतून आपली सुटका झालेली एक चांगलीच गोष्ट असते. पण जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा डिवोर्स होतो, कुठल्याही स्त्री पुरुषाचा डिवोर्स होतो, तेव्हा स्त्रीकडं ऑब्व्हियसली तिची मुलं असतात आणि पुरुष पूर्णपणे मोकळा असतो. ना जबाबदाऱ्या, ना कोणतं टेन्शन, सगळं काही त्याचं नील होतं. आणि स्त्री मात्र सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन जगत असते आणि तरीही त्या स्त्रियाच जगून देत नाहीत. आता माझ्या बाबतीत तसं फार कमी झालंय, नच्या बरोबर, कारण मी कुणाच्या आध्यात मध्यातच नसते ना. मी शेजारी पाजारी कुणाच्या दारात जाऊन कधी बसते, मला ते अजिबात आवडत नाही. आपलं घर भलं आणि आपण भलं, कधीही म्हणजे कोणाच्यात जाणं येणं असं माझं नसतं आणि त्यामुळे मला बरं वाटतं
तुम्हाला सांगू का, आपण जेवढं ग्रुपमध्ये वगैरे जातो, आपण म्हणतो की छान असावा, मैत्रिणींचा ग्रुप असावा, मैत्रिणी असाव्यात, पण त्या मैत्रिणींमध्ये सुद्धा जेव्हा हे विषय निघू लागतात आणि आपण एकमेकीची कंपेअर करतो, तेव्हा खूप जास्त त्रास होतो. आणि मी पण बघितलंय, मैत्री करून बघितली आहेत, नाती जपून बघितली आहेत, सगळं करून बघितलंय, पण ऍक्च्युअल मध्ये कोणी कोणाचं नसतं. जुनी नाती मिळाली की माणसं, सॉरी, नवीन नाती मिळाली की माणसं जुनी नाती विसरतात. हे मी अगदी जवळून बघितलेले, भले ते मैत्री असो किंवा नाती असो. एका ठराविक कालावधीपुरताच आपला उपयोग माणसं करून घेतात किंवा आपल्या इमोशनली वापर करून घेतात. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात पहिलं कुणीतरी किंवा त्यांच्या आयुष्यात पहिल्या कुणी मैत्रिणी असतील, मित्र असतील किंवा नातेवाईक असतील किंवा त्यांच्या आवडीच्या व्यक्ती असतील, त्या येतात, तेव्हा ते आपल्याला असे बाजूला सरकवतात. आणि एक्झॅक्टली म्हणूनच मी सगळ्यांपासून आता लांब राहते. भरपूर महिने झाले या गोष्टीला आता, की शिकले मी हे आणि मी त्यातनं स्ट्रॉंग बनत गेले. सुरुवातीला एक 4 महिन्यापूर्वीपर्यंत मी इतकी हळवी होते की मी गोष्टी गोष्टीला रडायचे, प्रत्येक गोष्टीला मी त्रास करून घ्यायचे. असं मी एक एक जणी आहेत ज्यांना मी खूप वेळा रिक्वेस्ट करून रडलेली आहे, पण माझ्या रडण्याला माझी कमजोरी समजलेली आहे. आणि त्यामुळं नाही रडायचं, लढायचं हेच ठरवलं. असं नाही की मी तुम्हाला अशी दिसते म्हणून मी खूप स्ट्रॉंग होते. आहे, मी पण हळवी आहे, मी पण इमोशनल आहे, कारण मी माणूस आहे. पण समोरच्याला जर त्याची कदर नसेल, कुठल्याही व्यक्तीला, मी कुणालाही स्पेसिफिक बोलत नाहीये, कुठल्याही तुमच्याही आयुष्यात असं काही असेल तर सरळ गप्प बसून लांब व्हा. कारण एखाद्या म्हणतो ना आपण, दगडावर डोकं आपटलं तर डोक्यातून रक्त येईल, त्या दगडाला कणभरही फरक पडणार नाही. म्हणून तुमच्याही आयुष्यात अशा दगडासारख्या काही व्यक्ती असतील तर तुम्ही तुमचं डोकं आपटून घेऊ नका. तर तुम्ही तुमचं डोकं कसं सेफ राहील हे बघा. काय सांगायचंय मला तुम्हाला यातून समजलं असेल. चला, आता तुमच्याशी बोलता बोलता कुकर लावला, आता मस्तपैकी लसूण सोलते आणि मेथीची भाजी करते.